अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, स्वामी सांगतात या 5 लोकांपासून दूर राहा, नाहीतर आयुष्य उद्ध्वस्त होईल. बाळांनो, आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण कदाचित तुमच्या आयुष्यातील अनेक दुःखाचे कारण तुमच्या नशिबात नसून तुमच्या संगतीत असेल. स्वामी सांगतात, ज्या माणसाच्या संगतीत तुम्ही राहता तसंच तुमचं आयुष्य घडतं. जर तुम्ही निंदकाच्या, खोट्या लोकांच्या, धर्माची थट्टा करणाऱ्यांच्या आणि वाईट विचारांच्या लोकांच्या सहवासात असाल तर कितीही पूजा करा, कितीही नामस्मरण करा, तरीही मनाला शांती मिळणार नाही. आज स्वामी तुम्हाला सांगत आहेत कोणत्या लोकांपासून दूर राहिलं पाहिजे आणि का. बाळांनो, आज जगात प्रत्येक जण सुख शोधत आहे. प्रत्येकाला पैसा हवा आहे, यश हवा आहे, शांतता हवी आहे. पण फार कमी लोक स्वतःला एक प्रश्न विचारतात, मी ज्या लोकांमध्ये राहतो ते लोक मला योग्य दिशेने नेत आहेत का. स्वामी सांगतात, संगत माणसाचं भाग्य घडवते आणि बिघडवतेही. निंदा करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. बाळांनो, काही लोकांना दुसऱ्यांची निंदा केल्याशिवाय चैन पडत नाही. ते सतत दुसऱ्यांबद्दल वाईट बोलतात, दुसऱ्यांचे दोष शोधतात, दुसऱ्यांच्या अपयशात आनंद मानतात. स्वामी सांगतात, जो दुसऱ्यांची निंदा करतो तो स्वतःच्या पुण्याचा नाश करतो. अशा लोकांच्या सहवासात राहिला तर तुमच्या मनातही नकारात्मकता वाढेल आणि तुम्ही विनाकारण ज्या लोकांची निंदा करता त्याची पापं तुमच्याकडे ओढून घेता. दुसरं म्हणजे निंदा ऐकणाऱ्यांपासूनही सावध राहा. काही लोक स्वतः निंदा करत नाहीत, पण तासनतास बसून निंदा ऐकतात, त्यात आनंद घेतात. स्वामी सांगतात, पाप करणारा आणि पापाला पाठिंबा देणारा दोघेही समान असतात. म्हणून निंदा करणाऱ्यांपासून आणि निंदा ऐकणाऱ्यांपासूनही दूर राहा. तिसरं म्हणजे देवाची थट्टा करणाऱ्यांपासून दूर राहा. आजकाल काही लोक भक्तीची थट्टा करतात, नामस्मरणाची थट्टा करतात, मंदिरात जाणाऱ्यांना मूर्ख मानतात. बाळांनो, स्वामींचा अपमान झाला तरी स्वामींना काही फरक पडत नाही, पण तुमची श्रद्धा कमकुवत झाली तर तुमचंच नुकसान यामध्ये होणार आहे. चौथं म्हणजे वाईट संगती आयुष्य उद्ध्वस्त करते. एक चांगला माणूसही वाईट संगतीमुळे भरकटू शकतो. सुरुवातीला फक्त गप्पा होतात, मग सवय बदलतात, मग विचार बदलतात आणि शेवटी आयुष्य बदलतं. स्वामी सांगतात, वाईट संगती म्हणजे हळूहळू लागणारं विष. 5वं म्हणजे खोटं बोलणाऱ्यांपासून दूर राहा. खोटं बोलणारा माणूस कधीच विश्वासू नसतो. आज तो दुसऱ्याला फसवेल, उद्या तुम्हालाही फसवेल. म्हणून सत्याची कास धरा. स्वामींचा खरा भक्त कोण आहे माहिती आहे? स्वामींचा खरा भक्त तो आहे जो फक्त गुरुवारी मंदिरात जातो. स्वामींचा खरा भक्त तो नाही जो सत्याने चालतो, धर्माने वागतो, दुसऱ्यांना मदत करतो, दुसऱ्यांचं वाईट चिंतत नाही आणि प्रत्येक परिस्थितीत म्हणतो, स्वामी मला तुमच्यावर विश्वास आहे. तोच स्वामींचा खरा भक्त आहे. पैसा आणि श्रद्धा बाळांनो कितीही कमवा, परंतु माझ्यावरचा विश्वास ढळू देऊ नका. माझ्याकडे पैसा नाही म्हणून मी दुःखी आहे, पण सत्य हे आहे, पैसा नसल्याने माणूस गरीब होत नाही, विश्वास नसल्याने गरीब होतो. स्वामी सांगतात, धर्माने मिळालेला 1 रुपया सुद्धा हा अधर्माने मिळालेल्या करोडो रुपयांपेक्षा श्रेष्ठ असतो. सर्वात महत्त्वाचा संदेश स्वामी त्यांच्या बाळांना सांगतात की, बाळा, लोकांवर जास्त विश्वास ठेवू नकोस, माझ्यावर विश्वास ठेव. लोक बदलतील, परिस्थिती बदलेल, मित्र बदलतील, नातं बदलेल, पण स्वामींची कृपा कधीच बदलत नाही. बाळा, आज जर तू खूप दुःखी असशील, जर तुला वाटत असेल की कोणीच तुझं नाही, तर डोळे बंद कर, माझं रूप मनात आण आणि मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेव, तू एकटा नाही, स्वामी तुझ्यासोबत आहे, तू स्वामींचा आहेस आणि स्वामी तुझे आहेत. जर हा संदेश मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सुप्रिया वाईब्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, मी सत्याने चालेल, धर्माने वागेन आणि स्वामींवर अखंड विश्वास ठेवीन, कारण मी स्वामींचा खरा भक्त आहे. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.